कर्जमाफी योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे बघा. जे शेतकरी 2 दिवसापूर्वी खूप खुश झाले होते आणि ऑब्व्हियसली व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना त्याच्यातलं स्पष्टीकरण नव्हतं की 2 लाख रुपयाची कर्जमाफी झाली. बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटलं की सरसकट झाली का म्हणून. काहींना म्हटलं नाही नाही 50,000 ऐवजी सर्वांनाच आता 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार. तर मी काल पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलं. खूप लाभार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला. पण आता थोड्याच वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी संवाद साधला आणि त्यांनी एक अपडेट दिलेली आहे. जी अपडेट आतापर्यंत अस्पष्ट होती, स्पष्ट झालेली नव्हती. पण मात्र आता त्यांच्या त्या मीडियाशी जे संवाद साधला त्याच्यातनं क्लिअर झालं आहे की राज्य शासनाची भूमिका काय आहे. कशाच्या संदर्भात मी हे बोलतो आहे ते मी एकदा सांगतो. मी बोलतो आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात. आता सध्या राज्य शासनाचं असं म्हणणं आहे, जर समजा तुम्ही इन्कम टॅक्स भरीत असताल, कोणी इन्कम टॅक्सलाच आयकर भरणं म्हणतं, कोणीच त्याला ITR पण म्हणतं, म्हणजे 2-3 शब्दात तरी अर्थ एकच आहे. म्हणजे जर इन्कम टॅक्स तुम्ही भरत असताल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. हे मी स्वतः नाही सांगायलो, हे सांगितलं आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय, सरकारचा स्टँड आहे हा. म्हणजे सरकारची चीज बाजू म्हणायची ना, बरोबर. आणि असंच ऑब्व्हियसली तर हा इन्कम टॅक्स ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे किंवा भरतात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आणि यांचं याच्यामागचं लॉजिक काय हे पण मनाला न पटणार आहे बरं का. मी ते पण सांगतो. लॉजिक असं आहे की इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी श्रीमंत असतात. अहो असं नसतं साहेब. जे इन्कम टॅक्स भरतात तर तो आता खरंच मी म्हणतो आता या मुद्द्यावर बोलण्याची वेळ आलेली आहे की जे इन्कम टॅक्स भरतात म्हणजेच ITR, तर ही ITR भरणारे जे काही शेतकरी असतात तर त्याच्यातले काही शेतकरी असे पण असतील की त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना कर्ज काढायचं असेल छोटं मोठं. ऑब्व्हियसली आजकाल कर्ज ITR शिवाय मिळत पण नाही, तुम्हाला माहीत असेल. तर समजा उदाहरणासाठी एखाद्या शेतकऱ्यांनी तो ITR भरला त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी, म्हणजे शिक्षणाला कर्ज घेण्यासाठी, बरोबर. किंवा त्याच्या मुलाने भरायला लावला शेतकऱ्याला, म्हणजे त्याच्या वडिलांना, की मला शिक्षणासाठी कर्ज हवं आहे, मग आपल्याला ITR लागणार आहे. मग ITR त्यांनी काढला. पण आता इथं तो शेतकरी श्रीमंत कसा काय झाला? मग हे तर जे कर्ज काढलं होतं तर ते त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी काढलं होतं. मग हे फक्त मी शिक्षणाचं उदाहरण दिलं. असे वेगवेगळे कारणं असतात. आणि कधी कधी काय होतं, ITR काढून पण बऱ्याचशा म्हणजे जे कर्जाची फाईल टाकतात त्यांना ते प्रोसेसिंग फीस पण जाते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचा वेळ पण जातो आणि शेवटी कर्ज पण मिळत नाही. आणि मिळालं पण तर ते पण तुटपुंज असतं. तर या एकंदरीत प्रक्रियामध्ये हा शेतकरी जर इन्कम टॅक्स ITR फाईल जर भरत असेल तर तो श्रीमंत कसं काय होईल, मला तेच प्रश्न पडला आहे. श्रीमंत कसं काय? इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती म्हणजे श्रीमंत नसतो. तो इन्कम टॅक्स किती भरतो हे पण पाहिलं पाहिजे, तर त्यानंतर आपण म्हणू शकतो श्रीमंत आहे की नाही. लक्षात आलं? तर हीच बाब जी आहे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे की इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी जर असेल तर सरळ सरळ त्याचा जे आहे त्याला कर्जमाफीचा लाभ जे आहे यावेळेस मिळणार नाही. ही चुकीची भूमिका आहे. तर ह्या इन्कम टॅक्स कशासाठी भरला आहे? 0 ITR भरला आहे का? किती भरला आहे? एकूण उत्पन्न किती आहे हे तपासा ना. त्याच्यानंतर मग तुम्हाला जर लागूच करायचं असेल तर लागू करा. पहिली गोष्ट तर इन्कम टॅक्सवाल्या शेतकऱ्यांना अजिबात जे आहे कर्जमाफीच्या संदर्भात म्हणजे त्यांच्यामध्ये दुजाभाव नाही करायला पाहिजे. म्हणजे इन्कम टॅक्स भरला म्हणून लाभ बंद आणि काहींना जे इन्कम टॅक्स नाही भरला म्हणून त्यांना कर्जमाफी मिळणार. तर इथे काय व्हायला पाहिजे की इन्कम टॅक्स ते जे डॉक्युमेंट्स आहे ITR जी आहे ITR फाईल त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे कशासाठी भरला आहे, काय कारण आहे. ते कारण तर पहा, कारण पाहिल्याच्या नंतर मग पुढे तुम्हाला ठरवा काय करायचं, ठरवायचं तर मग तुम्हाला कळेल तो खरंच शेतकरी श्रीमंत आहे का. आणि ऑब्व्हियसली मी सांगतो बरेचसे शेतकरी जे आहेत तर त्यांना आत्ता पण म्हणजे कळत असेल की नाही आम्ही ITR भरला पण एका किरकोळ कारणासाठी भरला होता. आमचं काय असं नाही की आम्ही खूपच गर्भश्रीमंत आहोत. तर हीच बाब शासनाच्या लक्षात द्यायला पाहिजे. पण आता कसं झालं आहे की या मुद्द्याहून एक तर झालं बघा, गरीब शेतकरी आणि मोठी शेतकरी असा भेदभाव तर झालाच, पण याच्यामध्ये पण माझ्या मते स्पष्ट हा भेदभावाच्या मागे पण एक गणित लपलेलं आहे. ते म्हणजे ITR फाईल इन्कम टॅक्स कशासाठी भरला होता हे कारण जाणून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही म्हणू शकता की ते श्रीमंत आहे त्यामुळे मग आम्ही त्यांना कर्जमाफीचा लाभ देणार नाही. चुकीची बाब आहे राज्य शासनाची ही. त्यानंतर बघा की आता तुम्ही म्हणाल की आता इन्कम टॅक्सचं जर त्यांनी जर का यादी मागितली असेल, ऑब्व्हियसली केंद्र सरकारकडनं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं मागत असतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये असतं, म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या. तर निर्मला सीतारामन आता त्यांनी स्वतः माहिती दिली, मी नाही दिली, स्वतः राज्याचे कृषी मंत्री यांनी माहिती दिली की निर्मला सीतारामन यांच्याकडे ती फाईल केली आहे. म्हणजे कशाची? यादीची. कोणती यादी? कर्जमाफीच्या संदर्भातली जी यादी आहे. तर त्या कर्जमाफीची यादी जी आहे, कर्जमाफीची जी यादी आहे तर त्याच्यामध्ये कोण कोण शेतकरी पात्र आहेत, त्याच्यातल्या कोण एखाद्या शेतकऱ्यांनी ITR भरला आहे का, तर ती यादी. तर असं आता त्यांनी हे पण माहिती सांगितलेली आहे
कालची माहिती आणि आजची माहिती दोन्ही माहिती मी तुम्हाला एकत्रित करून सांगतो आहे. सध्या निर्मला सीतारामन यांची त्या फाईलवर सही पण झालेली आहे. मग आता याच्यामध्ये फार काय असा वेळ लागणार नाही आणि लागायला पण नाही पाहिजे, तरी पण टेंटेटिव्ह आहे हे सर्व. म्हणजे टेंटेटिव्ह म्हणजे गोल 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 फिरणारं. त्यामुळे काय होतं की आणखी काही म्हणजे जास्त वेळ पण लागू शकतो. आता सध्या तर असं कळत आहे की याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे शेवटापर्यंत कर्जमाफी होईल. पण याच्या अगोदर पण कर्जमाफीच्या डेट तुम्हाला माहिती घोषित केल्या होत्या, पण तशी झालेली नाही. पण काही जरी असलं तरी देखील ITR ही कशासाठी भरला आहे, खरंच तो शेतकरी श्रीमंत आहे का ही बाब पाहायला पाहिजे. डायरेक्ट इन्कम टॅक्सवाल्या शेतकऱ्याची कर्जमाफीपासून जी आहे त्याची यादीमधून त्याचं नाव वगळायला नाही पाहिजे, एवढी शासनाला विनंती आहे. आणि आता इथून पुढे पण बघा खूप सारे असे लाभार्थी पुढे येतील, म्हणजे शेतकरी ज्यांना कर्जमाफी होणार होती, गरीब आहेत ते शेतकरी, पण त्यांनी काय कारणानिमित्त ITR भरला होता. मग आता ITR भरला म्हणजे शासन त्यांना समजायला श्रीमंत आहेत ते, तर ही खूप चुकीची बाब आहे. श्रीमंत व्यक्ती म्हणजे ITR भरणारा नाही, एवढंच राज्य शासनाला मला शेवटी सांगायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा तुर्तास तरी इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना यावेळेच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, एवढंच याचं कन्क्लुजन आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. तुमचं काय यावर मत आहे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.